खेड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। सोनगाव येथील आडमळी पर्याला पांढरे शुभ्र पाणी आले आहे। लोकांमध्ये भीती पसरली आहे, लोकांमध्ये घबराट पसरली आहे की नेहमी स्वच्छ वाहणाऱ्या पाण्याला आता हा रंग कुठून आला आहे। पांढऱ्या रंगाचा ओढा धबधबून वाहत आहे। लोकांमध्ये खळबळ उडाली आहे। खेड तालुक्यातील सोनगाव येथील आडमळी पर्याला नेहमीच स्वच्छ पाण्याचा प्रवाह पावसाळ्यात वाहत असतो। लोकांसाठी हा ओढा म्हणजे मोठी संजीवनी आहे। या ओढ्याचे पाणी पिण्यायोग्य असते, तसेच शेतीसाठी याचा उपयोग केला जातो। पण अचानक सोनगाव आडमळीच्या ओढ्याला पांढऱ्या रंगाचे पाणी आले आणि ग्रामस्थ चक्रावून गेले। परिसरातील ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे। स्वच्छ पाण्याच्या ओढ्याला पांढऱ्या रंगाचे पाणी कसे आले याचा शोध घेतला जात असतानाच पांढऱ्या रंगाचे पाणी रसायनयुक्त असून हे कंपनीने सोडलेलेच पाणी आहे। त्यामुळे दाभोळ खाडीत विनाशाची घंटा वाजली आहे। खाडीत मोठ्या संख्येने मासे मृत झाले आहेत। या घटनेनंतर सोनगाव व लोटे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी दूषित पाणी पर्याला सोडणाऱ्या कंपनीविरुद्ध तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती MPSCB अधिकारी श्रीनाथ कुलकर्णी व पोलीस अधिकारी यांना ग्रामस्थांनी दिल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले आहे। काही दिवसांपूर्वी सुप्री केमिकल कंपनीने पिवळ्या रंगाचे पाणी फॅक्टरीतून रस्त्यावर सोडल्याचा आरोप करीत ग्रामस्थ आक्रमक झाले होते। पावसाचा जोर वाढल्यावर केमिकलयुक्त पाणी कंपनीमधून सोडले जाते, त्यामुळे जीवाशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर निर्बंध लावावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गतवर्षी अशाच प्रकारे लोटे गावठाणवाडीच्या पर्याला फेसयुक्त पाणी सोडण्यात आले होते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले होते। तरीही अजून ही घटना घडल्याने खेड लोटेसे दाभोळ खाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। दाभोळखाडी बहु समाज संघर्ष समितीतील एक सदस्य अनंत दिवेकर आज हा पाणी आलेला आहे। फिनॉल मिक्स पाणी आहे, परंतु तो पाणी वेळच्या वेळी बंद नाही केला तर तो परिणाम मोठा होईल आणि गावागावातून विष पाणी होईल आणि पिण्याचं पाणी पण लोकांचा दूषित होईल। आता गाव निर्णय घेईल त्याच्यावर आहे, टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।